जीएसटी डिपार्टमेंट आहे का? संध्याकाळचे 6:30 वाजलेत. कंपनीतून एम्प्लॉईज घरी जायचा टायमिंग झाला आणि आपल्या ड्युटी सुरू व्हायचा टायमिंग झाला. गुड इव्हिनिंग मित्रांनो, जय शिवराय आणि पिकअप 1934च्या नवीन सिरीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर आपण आहे KSB कंपनीमध्ये. गाडी जस्ट लोडिंग झालेली आहे आणि इथून आपण सुरू करतोय कोचीनची सिरीज, जी की होणार आहे 1200 ते 1300 किलोमीटरची. 1 टन मटेरियल आहे. 2 पेट्या आपण एकावरती एक ठेवून गाडी लोडिंग करून घेतली. तर सकाळीच ट्रान्सपोर्ट नगरला गेलो होतो आणि आपल्याला आजच बुकिंग कन्फर्म झालं, त्यामुळे डायरेक्टली लोडिंगला आलो. गाडी लोडिंग करून घेतली आणि आता डॉक्युमेंटची वाट बघतोय. तर बोललो आपल्या ब्लॉगची सुरुवात पण करा. चला मित्रांनो, आपली फायनली गाडी लोडिंग झाली आहे. मस्त अशी आपल्याला सिरीज करायची आहे आणि ह्या सिरीजमध्ये मित्रांनो आपला रूट होणार आहे इथून विजापूर मार्गेच आपण जाणार आहे. विजापूर, त्यानंतर म्हैसूर वरतून डायरेक्टली सत्यमंगलम मार्गे कोचीनला. तर खूप छान असा प्रवास होणार आहे, मस्त अशी जर्नी आहे. त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा. चला मित्रांनो, निघूया आता. कंपनीपासून बाहेर निघालोय. संध्याकाळचे 6:15 वाजलेत. The next morning. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर काल रात्री आपण ऍक्च्युली निघालो होतो आणि बराचसा प्रवास आपण कव्हर करून इथपर्यंत पोहोचलो. म्हणजे युनिफॉर्म घातला, कारण कर्नाटकमध्ये युनिफॉर्म कंपल्सरी, उगाच पावती नको. तर चला मित्रांनो, फ्रेश झालोय. सकाळचे 10 वाजलेत आणि इथूनही आपला अजूनही 950 ते 1000 किलोमीटरचा प्रवास बाकी आहे. तर चला ब्लॉग सुरू करूया. भरपूर साऱ्या गोष्टी या सिरीज मध्ये पण कव्हर करायच्यात. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण बनवलाय बेड, त्यामुळे आपल्याला रात्री मस्त अशी झोप आली. आणि हे बघा, हे असं सगळं स्टोरेज आतमध्ये. याला मित्रांनो आपण माग 2 बिजागरे बनवलेत. हे बघा, 2 बिजागरे लावून घेतल्या, त्यामुळे बेड हा फोल्डिंग किंवा स्टोरेज काढण्यासाठी भरपूर मस्त आणि मोठा बेड बनलाय. गादी पण बनवून घेतली, त्याच्यावरती मस्त असं झोपता पण येते. तर आता प्रवासात झोपण्याची आपली जो काही त्रास होत होता तो कमी होईल. तर चला, समोरच पेट्रोल पंप आहे, तिथे आपण रात्री थांबलो. आणि हा आपल्या मागे पंढरपूर विजापूर हायवे. आणि मित्रांनो, हा जो रूट आहे ना आपला उमदी मार्गे विजापूरचा, तर या रोडला 2 टोल नाके लागणार आहेत. अजून चालू नाही आहेत, म्हणून हा रोड वापरायला काही प्रॉब्लेम नाही आहे. बट जेव्हा हा रोड चालू होईल टोल, त्यावेळेस 2 टोल होतील. एक नातेपुतेच्या आसपास आहे आणि दुसरा आपला जेजुरीच्या आसपास आहे. ते टोल वाढल्यानंतर मग आपल्याला इथून थोडा 100-200 रुपयाचा फरक पडू शकतो. सिंगल रोड आहे हा विजापूर पर्यंत आणि बऱ्याच वेळा पाहिलेला आहे, त्यामुळं कव्हर करून घेतला. आणि इकडून येण्यामागचं कारण असं की बरोबर 1 टन वजन आहे गाडीमध्ये आणि आपली गाडी पास करते 900. त्यामुळं कोणती रिक्स आपल्याला कोल्हापूर बॉर्डरला घ्यायची नव्हती. बोल इकडून जाऊ, रोड चांगला आहे, अंतर कव्हर होऊन जाईल, ट्रॅफिक जास्त लागणार नाही. सगळ्या राज्यांनी त्यांचे चेकपोस्ट बंद केले आहेत. फक्त जिथं टीपी काढावा लागतो ते चेकपोस्ट चालू आहे. आता इथं टीपी काढायसारखा सोर्सच नाही. तर इकडून येत असेल तर ऑनलाईनच टीपी काढावा लागतो. आपण पण कर्नाटकचा 1 महिन्याचा ह्यावेळेस टीपी काढून घेतला 333 रुपयाचा. आणि एजंट चार्जेस 50 रुपये दिले. कारण काय होतं, बऱ्याच वेळा टीपी काढताना मोबाईलमध्ये आपल्याला सर्व्हर डाऊन दाखवतो आणि लॅपटॉपवरती जर टीपी काढला ना तर तिथं टीपी बरोबर निघून जातो. आपला मुद्दा हा होता की महाराष्ट्राचे चेकपोस्ट चालू आहेत, बाकी सगळे चेकपोस्ट बऱ्यापैकी बंद आहेत. आणि या चेकपोस्टवरती काय चालतं हे सगळ्यांना माहिती. तर तुमच्या बाबतीत कधी असे किस्से घडले असतील चेकपोस्टचे तर नक्की कमेंट करून सांगा. चला आता पोहोचूया आपण विजापूरला आणि मस्तपैकी आंघोळ वगैरे करून घेऊ.
तर मित्रांनो निडगुंडीच्या अलीकडे समोरच डाबा दिसत असेल, भरपूर मोठा असं पार्किंग आहे आणि इथं हाऊत पण आहे. तर चला आंघोळ उरकूया आणि मग जेवण पण उरकू, कारण दुपारचा 1 वाजलाय. श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो दुपारचे 2 वाजलेत आणि आपण आंघोळ उरकली, त्यानंतर जेवण पण उरकलं आणि आता इथून पुढचा प्रवास करायचा आहे. थोडी फास्टच जर्नी चालू आहे, त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. कसं आहे, किती जण चुकून गेलेत पाहिलं का ते साहेबावरती डमी केलाय आणि 2 पोलीसवाले पण भरपूर लोक त्यांच्यावरती थुकून जात आहेत त्या पोस्टरवरती. किती झालं तरी कोणत्याही स्टेटचा तो एक काय म्हणू शकतो आपण सिम्बॉलिक प्रतीक म्हणून लावलेलं आहे. तर चुकणं हे योग्य नाही आहे. त्यांची ड्युटी आहे, त्यांचे टार्गेट असतील आणि त्याचं मरण आपलं आहे. बोलायचं या विषयावरती की सोडून द्यायचा? चला सोडून देऊया. तरीच आपल्या आलमट्टी डॅम कसा वाटतोय? तर भारत पेट्रोलियम वरती मित्रांनो टँक आपण केलाय फुल आणि यावेळेस आपला टँक झालाय 3011 रुपयात फुल. तर रात्री 2500 रुपयाचं डिझेल मित्रांनो भरलं होतं आणि आता 3011 म्हणजे 3000च पकडा. तर आतापर्यंत 5500 रुपयाचं आपण डिझेल भरलाय. तर बघू, आपल्याला अजून एक ठिकाणी डिझेल भरावं लागेल, म्हणजे आपण सत्यमंगलमच्या आसपास गेल्यानंतर आपल्याला टँक फुल करावा लागेल. हॉस्पेट सोडून आपण पुढे आलोय आणि आता आपल्याला एक टोल नाका लागतो बँगलोर रोडला. तर काल रात्री त्या टोल नाक्यावरती जो काही नवीन प्रकार घडलाय तर त्याची एक व्हिडिओ क्लिप आपल्याला आली आहे. काल संग्रामदादा ऍक्च्युली त्यांची 14 फूट घेऊन जेव्हा बँगलोरला चालले होते तर त्यांना तिथं अडवलं आणि त्यांच्या बरोबर एक वेगळाच प्रकार घडला. तर ती क्लिप पहिली तुम्ही बघा, त्यानंतर मग आपण त्या टोल नाक्यावरती पोहोचल्यावरती या विषयावरती बोलू किंवा आज आपल्याला तिथं कोणी अडवतंय का हे पण चेक करू. कंट्रोल कॅम्प इम्प्लिमेंटेशन ऑफ प्रोविजन ऑफ. ओके, रिफ्लेक्टर काय है? रिफ्लेक्टर किधर है? सीट बेल्ट अलग है, रिफ्लेक्टर अलग रहता है. मैं भी आरटीओ का एकदम पास कर रहा हूँ ना अभी. रिफ्लेक्टर का ही है. पार्क योर व्हीकल दैट टेक प्लेस ऑन द रोड. ओके, वैलिड अप टू 3 months. तर मित्रांनो आपण आता त्याच टोल नाक्यावरती पोहोचलोय. किमलापुरा टोल नाका आहे हा. तर बघूया आपल्याला कोण अडवतंय का.
आता क्लिप पाहिले असेल, त्याच्यामध्ये जस्ट टोल नाका क्रॉस केला आणि त्यांनी त्यांची गाडी अडवली. त्यानंतर रोड सेफ्टीची पावती 300 रुपयाची त्यांच्याकडे मागत होते. थोडी हमरादुमरी झाली. त्यानंतर ते पावती पण घेतलेली नाही आणि ते तसेच पुढे निघून गेले. त्यांनी मला कॉल केला, कारण मी पण रात्री ड्रायव्हिंगच करत होतो. त्यावेळेस आमचं बोलणं झालं. त्यावेळेस मी बोललो होतो की मी सकाळी ज्यावेळेस दुपारी जाईल त्यावेळेस नक्कीच रियालिटी चेक करल. तर बघूया आता कोण आपल्याला सापडतंय का. पण आताच्या कंडिशनला कोणी इथं उभे नाहीये, कारण काल त्यांच्या व्हिडिओमध्ये जस्ट टोल नाका क्रॉस केल्यानंतरच ही गोष्ट घडली होती. बट आता इथे कोणीही नाहीये. तर आपण मोबाईलमध्ये पण एकदा क्लिपिंग करू. टोल नाक्याच्या पुढं, जस्ट टोल नाक्याच्या पुढं आलोय आणि बघू शकता इथं आताच्या कंडिशनला कोणी उभं नाहीये. जर तुमच्या बरोबर रात्री हा प्रकार घडत असेल तर नक्कीच व्हिडिओ रेकॉर्ड करा आणि त्याचा जाब विचारा किंवा मग पोलिसांना फोन करू शकताय. तर आपण जस्ट टोल नाका क्रॉस केलाय, बघू शकताय मागच्या साईडला टोल नाका आहे आणि इथं गाड्या अडवल्या जातात रात्रीच्या. आणि मित्रांनो, असं जर रोड सेफ्टीच्या नावाखाली तुमच्याकडे स्टिकर देऊन 300 रुपयाची पावती देत असतील तर ते तुम्ही नक्की व्हिडिओ रेकॉर्ड करून संबंधित पोलीस स्टेशनला सुद्धा विचारू शकता किंवा 1033 ला कॉल करत जा, रोड सेफ्टीला, NHI ला. त्यानंतर 100 ला कॉल करा आणि विचारत जा हे नक्की काय प्रकरण आहे. हे शक्यतो रात्रीचं चालतं, ज्यावेळेस पोलीसवाले किंवा मग प्रशासकीय कोणी नसेल त्यावेळेस. यामुळे मित्रांनो, आपल्या गाडीमध्ये CCTV कॅमेरा बसवणं हे खूप गरजेचं आहे किंवा डॅश कॅम बसवणं हे खूप गरजेचं आहे. गाडीत कॅमेरा जर असेल तर ह्या गोष्टी रेकॉर्ड करता येऊ शकतात आणि मग तुमच्याकडे एक लीगल प्रूफ तयार होतो. तर नक्कीच विचार करा. जर साधा CCTV जरी बसवला तरी 1000 रुपये खर्च येतो आणि 1000 रुपये खर्च करणं हे नॉमिनल आहे. तर आपल्या सेफ्टीसाठी, रोड सेफ्टीसाठी नक्की आपल्या गाडीमध्ये CCTV बसवण्याचा प्रयत्न करा, ज्याने तुमचा नक्कीच फायदा होईल. सकाळी सत्यमंगलम मधून खाली उतरायचा प्लॅनिंग आहे. यावेळेस थोडा रूट चेंज करतोय. म्हैसूर मार्गेने जाता चामराजनगरला तुमकूर मार्गे जातोय. लास्ट टाइम आपण हुरूर मार्गे गेलो होतो, रियूर, आणि आता तुमकूर मार्गे. तर चला जेवण उरकून घेऊ. 9 वाजले, भूक पण लागले. तर या मित्रांनो जेवायला आजच्या मेनू मध्ये बघा, अंडा भुर्जी मागवली, मस्त असं सलाड आहे आणि या रोट्यांची साईज बघू शकता, भरपूर मोठी आहे. तर लोकेशन सेट केलंय मित्रांनो चामराजनगरचं, जे की आहे 280 किलोमीटर आणि आपल्याला तुमकूर अजून 100 किलोमीटर आहे. तिथून आपण राईड घेतोय. तर चला निघूया. रात्रीचे 9:30 वाजून गेलेत, 9:45 झालेत. तर करूया आपली जर्नी सुरू. तर रात्रीचे 12:30 वाजलेत मित्रांनो आणि आपण पोहोचलोय तुमकूर मध्ये. पूर्ण शांत अशी तुमकूर शहर आणि इथून अजूनही 200 किलोमीटर आपल्याला सत्यमंगलमचा घाट दाखवतोय. तर बघू किती अंतर कव्हर होते, तेवढं कव्हर करून घेऊ आणि मग आराम करायला थांबू. 200 किलोमीटर तर नाही होणार, बट जेवढं होईल तेवढं होईल. 12:30 वाजलेत म्हटल्यावरती अजून 1 तासभर तरी आपण गाडी चालवू शकतो. बजरंग बली की जय. फायनली मित्रांनो आपण तुमकूर वरतून मांड्याच्या रोडवरती आहे. इथून सत्यमंगलम मार्गे आपल्याला कोचीनला जायचंय. ती जर्नी तुम्हाला मित्रांनो नेक्स्ट एपिसोड मध्ये बघायला भेटेल. मांड्या इथून अजून 51 किलोमीटर असेल. त्यानंतर सकाळी सत्यमंगलम मार्गे आपण खाली उतरू, कोयंबतूर मार्गे डायरेक्टली कोचीनला जाऊया. तर खूप मस्त अशी
आजचा पण एपिसोड झालाय आणि उद्याचा पण होणार आहे. त्यामुळे चॅनल वरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि आपली जर्नी कशी वाटते ती कमेंट करून नक्की सांगा. तर हा व्लॉग इथेच एंड करू, कारण भरपूर थकलोय. सकाळी 10 वाजल्यापासून प्रवास चालू आहे, तर रात्रीचे 1:30 म्हणजे विचार करू शकताय. त्यात सर्दी पण झालेली आहे. तर चला आराम करतो, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. गुड नाईट आणि जय शिवराय.